सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर केंद्राची स्पर्धा राजर्षी शाहू स्मारक भवन इथं पार पडली. यामध्ये एकूण 25 नाटकं सादर करण्यात आली. याची सांगता वसंत शैक्षणिक संस्थेच्या सावळे रक्तव्या या नाटकानं झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी शत्रूंचा सामना करून स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवून ठेवण्याचं काम केलं. मात्र दोघांना एकत्र सहवास मात्र कमी लाभला. बाप आणि मुलगा म्हणून त्यांना एकत्र राहता आलं नाही. ते जर शक्य झालं असतं आणि त्यांनी एकत्र शत्रूंचा सामना केला असता तर काय घडलं असतं हे या नाटकाच्या माध्यमातून काल्पनिकरित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत सौरभ शिवकुमार यांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या एंट्रीपासून नाटकाला सुरुवात होते. तिथं युवराजांना आलमशहा भेटल्याच्या कल्पना करून चंद्रिका यांचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा कट रचल्याचं दाखवण्यात आलं. पण युवराज त्याला बळी पडत नाहीत. नाटकाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज समाधीमधून बाहेर येतात आणि दोघे पिता-पुत्र मिळून आलमशहाचा कोथळा काढतात, असं या नाटकात दाखवण्यात आलंय. याच्या पहिल्या अंकात रंगमंचावर नेमके काय संवाद सुरू आहेत याचा अर्थ स्पष्ट होत नाही. नाटकातील कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. नैपथ्य शुभम सुवासे, सनी जाधव, शिल्पा शिंदे यांचं होतं. या नाटकाबरोबरच कोल्हापूर केंद्रावरची प्राथमिक फेरी संपली. त्यामुळं संपूर्ण संयोजनात योगदान देणाऱ्यांसह ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.